रत्नागिरीच्या हातखंबा गावातील एलपीजी टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली गॅस ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू आहे। गॅस वाहतूक करणारा हा टँकर उलटला होता। या ठिकाणची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी 3 ते 4 तास लागणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक 9 तास उलटून गेलेले आहेत। अद्यापही ठप्प असलेली पाहायला मिळते आहे। हातखंबा नजीक या ठिकाणी एलपीजी गॅस टँकर जो आहे तो या ठिकाणी अपघातग्रस्त झालेला होता आणि याच टँकरमधून रात्री जो गॅस आहे तो या ठिकाणी लीक झालेला होता आणि त्यामुळे हातखंबा गावातील जवळपास 100हून अधिक लोकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं होतं। मात्र आता तज्ञ टीमच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो अपघातग्रस्त टँकर आहे याच्या टँकरमधला जो एलपीजी गॅस आहे तो आता दुसऱ्या टँकरमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली हा जो गॅस आहे तो ट्रान्सफर केला जातो आहे। अजून जवळपास 3 ते 4 तास हा जो गॅस आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी लागू शकतो। जवळपास 18 टन या टँकरमध्ये गॅस होता। हा गॅस ट्रान्सफर करण्यासाठी जी प्रक्रिया लागेल तेवढाच वेळ मुंबई गोवा महामार्ग सुरू होण्यासाठी लागू शकतो असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, हातखंबा।